राम पाहुणं. हा हेच ते भोकरवाडी गाव. अगदी इतर गावाप्रमाणेच इथं बी मोबाईलचे टावर आहेत. शासनाच्या योजना राबवल्या जात्यात. एसटी बस बी जाते. म्हणजेच काय, इतर गावात आणि या गावात काडी मात्र फरक नाही. इतर गावांपेक्षा या गावात एक गोष्ट वेगळी आहे बर का. आणि ती म्हणजे या गावात 3 इपितर राहत्यात. आता ही इपितर कोण? हे परशुराम उर्फ परश्या, हे बाबासाहेब उर्फ बॉब्या आणि हे अरविंदराव उर्फ आरतिंग्या. अरे उघडे माणसं कधी पाहिलं नाही का तुम्ही? हा चला पळा. शंभो पार्वती. थांबा रे. पोंगेवाल्या लवकर चल. ओ बाबासाहेब किटले न्यायचे डेअरीला. रोज कोण मीच नेतो ना, मग साहेब बेब म्हणायची काही गरज आहे काय? अरे नाही, मला वाटलं लई तावात निघाला इसरला असशील, आहे का नाही? बाबू, डेअरीवर दूध घातल्यावर किटल्या रामाच्या दुकानात ठेवू. नामदेव येईन घेऊन परत. बर बर. ए बाबू, अरे कालेशातून येताना काडीपेटीचं पाकिट घेऊन ये बरं का. आणि दुकानदाराला काय माहिती दात पाडून देऊ काय? अरे दात बीत काय पाडू नको, ते परत उगत नसते. ऐ हा त्या सादऱ्याच्या खिशात तांबूच्या पुढीत 20 रुपये ती त्याला. या 10 रुपये राहू दे तुला, आणि 10 रुपयाची काळ्याच पेटे आण. आता दिले 10 रुपये तर नीट खर्च करा बर का, फालतू उडू नका. जशी इस्टेट नावावर केली. हम भी सारे हिपीतर रे, हम भी सारे हिपीतर रे, हम भी सारे हिपीतर रे, हम भी सारे हिपीतर रे. धमाल आम्ही कमाल आमची यारी रे, उगाच पंगे घेत राहतो हिपीतर आम्ही सारे रे. धमाल आम्ही कमाल आमची यारी रे, उगाच पंगे घेत राहतो हिपीतर आम्ही सारे रे. योरडे योरडे योरडे. ऐट वेगळी शान वेगळी, ऐट वेगळी शान वेगळी, रीत न्यारी जगण्याची. काम न धंदा हरी गोविंदा हीच जिंदगी राजांची. साधी राणी उच्च विचार, पोरी थोड्या मजनू फार. कोण कोठली हसून जाते, कोण कोठली हसून जाते, स्वप्नामध्ये येते. काळीच तेव्हा धडधडणारी झुकझुक गाडी होते. झुक 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 झुक. खिशात नाही छमछम तरीही,
खिशात नाही छमछम तरीही मस्तीमध्ये आपण चमचमणाऱ्या स्वप्नांमागे धावे वेडे मन झू झू म्हणून गेला कोणी शायर म्हणून गेला कोणी शायर दुनिया पागल खाना याचे त्याला याचे ह्याला काहीच आकळेना मोघम बसती गाळीत घाम म्हणती अवघड नाही काम दिसते छोटी होते मोठी दिसते छोटी होते मोठी गोष्ट चार आण्याची भले कराया जावे तेथे होऊन बसते गोची खाली डोके वरती पाय नशिबाला आया म्हणूच काय आम्ही सारे पितर रे आम्ही सारे पितर रे आम्ही सारे हे पितर रे हे आम्ही सारे पितर रे आम्ही सारे पितर रे आम्ही सारे पितर रे आम्ही सारी पितर रे काय रे किती उशीर त्या पोरी कवा धरून वाट पाहत्यात तुझी काय म्हणत होत्या रे त्या म्हणत होत्या काय काय म्हणत होत्या सांग ना ए बेण्या त्या म्हणत होत्या गरिबांचा सलमान खान अजून कसा दिसना मला दरवाजातून चढते नाही बॉबी चल मला टेकन दे मी खिडकीतून चढतो हे बॉबी मला टेकन दे अरे खिडकीतून नका बस ना चल लवकर बाबा जागा धरली आपली ओ बाबा चला की पुढे अरे जागा शोधतोय मी बसायला वाना पुढे आजोबा तुमचा ना तो तुम्हाला आवाज देतोय माझा? कसा तुम्ही तिथे माझा ना तू अरे बॉब्या घ्यायला गेला गुलाब आणि वाटेतच झाले जुलाब परश्या एवढी गर्दी कशाची गर्दी चल परशा जाऊन बघू तिथं काय हाय तरी काय तिथं किती पैसे आहेत रे आर्थिंग तुझ्याकडं 10 रुपये आहेत भाऊ पण एसटी ला लागतील ना बॉब्या तुझ्याकडे किती पैसे आहेत 5 अधिक 5 10 रुपये यार परश्या पण आईनं माचीसचं बॉक्स सांगितलं राव तुझ्या माचीसच्या बॉक्सला लाव काढी आणि इकडे ते 10 रुपये चल चला चलो बरसो ये लो मेरा 20 रुपया 20 रुपया किस पे लगाएगा भाई उस पे लगाओ उस पे हाँ लग गया तेरा 20 लग गया हाँ लगाओ लगाओ जल्दी लगाओ लगाओ चलो ये 1300 ओ वाह देख तेरा निकल गया भाई तू बन गया अमीर बन गया भाई तू परश्याला का अरे चाला तर बस झालं अरे जुगार येते चले हे परशा ज्यादा हो कामाची नाही बरं का चले थांब रे चाललाच कुठं ते पैसे घेऊन नाही नाही आम्ही जिंकलेत ते खेळावं लागेल तुला जाता येणार नाही तुला गमून देऊ नाही खेळ ते पैसे जिंकलाच ना तू तर लावायचे आता खेळायचं चले पण असं नाही जाऊन दे पकडा रे काय करू राहिले तुम्ही पकड रे पकड अरे पकड
हे परशा देऊन टाक आपला तब्येत तिकडे बघून तरी देऊन टाक पैसे दे इकडे अरे साऱ्यांनो साहेब आम्ही नाही पकड रे. अहो साहेब आम्ही जुगार नव्हतो खेळत आम्ही विद्यार्थी आहेत विद्यार्थी मुसाड फुटलं नाही चालेल जोगारी खेळायला. नाही साहेब आम्ही नव्हतो खेळत. हो साहेब ज्ञानात भर पडावी म्हणून आम्ही पाहायला आलो होतो. दादा उडबाशा मारा. ठीक आहे पण अरे कानाला धर कानाला. सोडा ना साहेब जाऊ दे ना आम्हाला कॉलेजला. अरे हिरो पुरी दिसले म्हणून उडबाशा मारायची लाज वाटते काय? मारा उडबाशा. मानतो. चला मारा. संपूर्ण भारताने एकवटीनी एकजुटीनी आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून एकजुटीने लढा देऊन स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. प्रसंगी अरे आपण आलात. वा 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 या 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 न्यूटन एडिसन आईन्स्टाईन या 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 भारताच्या संविधानामध्ये नियम आहेत तसे आपल्या क्लासचे पण काही नियम आहेत. या 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 वर या बाजूला या. काय निरागस गोंडस चेहरे आहेत त्यांचे. बघा बघा तर आपल्या क्लासचा नियम काय आहे की जो इथे उशिरा येईल त्यांनी 50-50 दंड बैठका काढायच्या आहेत है ना. चला सुरू करा. हा सुरू करा. काय तुम्हाला SMS पाठवू. सुरू करा. व्हेरी गुड. शाबास. वा वा. करत राहा 50 आहेत 50. तुझी तब्येत अशी मस्त होईल. हा शाबास. वा. अर्थिंग घ्या आज चांगलाच व्यायाम झाला यार. हा परशा लय भूक लागली राव. ए या इथं बसू. चला बसा. दे ना परश्या. अरे दे ना थोडे. हाय गाईज. हाय. हाय. तुम्ही सांगाल का प्रिन्सिपल सरांचं केबिन कुठे आहे ते? या बाजूला. वेअर कुठे? चला आम्ही दाखवतो. थँक्यू ब्रदर्स. जा अर्थिंग तू दाखव. नाही बॉब्या तूच जा. ताई आम्ही तिघे बी नाही तर नवीनच आहोत. आम्हाला बी काही सांगता नाही यायचं. How nonsense. का ब्रदर्स का फुटाने का देऊ का तुला एक? काय र इकडे या र. मालिश करा. चला र मान मोडा. अरे माझी मान मोडली सरळ थांबा माकडा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. पुढची पोरं उभं राहिले आपण कुठे दिसणारी बॅस्केट. अरे न्यूटन एडिसन आईन्स्टाईन चिकटले काय बेंचाला तुम्ही. गुड नाईट सर. हा? तुमची नाईट अजून संपलेली दिसत नाही. समोर येऊन बसण्याची कृपा कराल माझ्यावर. सर बरे बाल्कनीतच. वाह काय उच्च विचार आहेत ना तुमचे. वाह बसा खाली. आज आपण काय शिकणार आहोत. परकीय आक्रमण. भारतावरती झालेले परकीय आक्रमण. तर मोहम्मद गझनीनं भारतावरती केलेल्या 17 स्वाऱ्या. अरे असं पहिल्यांदाच ऐकल्यासारखं काय करताय. काल शिकलो ना आपण हे. हो काय म्हणता. अच्छा ठीक आहे. आणि
परशुरामा गेली का रे बेटा? हा ना यार, गेली ना राव. बदमाश, उभे राहा, उभे राहा. युजलेस. हा, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? अरे वा, अरविंद, तू देणार? नाही सर. गुड गुड बेटा, बोल बोल. की मोहम्मद गझनीनी भारतावर 17 वेळा आक्रमण का केले? सर, भारताच्या मानाने अफगाणिस्तानात लय उष्णता असती, त्यामुळे कधी मधी गार हवा खायला गजनी भारतात येत असन. कूलर लावलेत ना आपल्या पिताश्रींनी भारतामध्ये? हा, तू सांग परशुरामा, तू सांग. सर, गजनी आपल्या आईला लई येडेवाणी करायचा, म्हणून त्याची आई त्याला घराबाहेर काढायची. तो येडेवाणी करायचा, ती घराबाहेर काढायची. तो येडेवाणी करायचा, ती घराबाहेर काढायची. असं तिने 17 वेळा केलं, म्हणून तो 17 वेळा भारतात आला. तुझ्या आईने तर कायम स्वरूपी तुला घराच्या बाहेर काढायला पाहिजे होतं रे. बाबासाहेब, आता तुम्ही सांगा तुमचं याच्यावर काय मत आहे ते. बोला. सर, हं? महान कलाकार आमिर खान त्याने गजनीला धो धो धुतला, त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी गजनी भारतात आला सर. वाह, धन्य झालो रे मी. धन्य झालो तुमच्यासारखे विद्यार्थी पाहून. वाह, कळलं ना तुम्हाला आता? आता कळलं ना मी यांना न्यूटन, एडिसन, आईन्स्टाईन का म्हणतो ते? असे नवीन नवीन शोध लावतात ते. बसा खाली. एअरपट कुठले? भोकरवाडीचे. लवकर आज तुमची बहीण चालली. या आहे, कसं जाऊ कॉलेजला? आर्थिंग घ्या, ते बघ ते आले, जाता सायकल घेऊन. ए आरिंद्या, पाच झाला नाट्टापट्टा. इकडे चल, वैरून उतरू लाग. अण्णा, हा? कॉलेजला चाललोय, कपडे खराब होतील ना, दादाला बोलवा ना. येला त्या कॉलेजला शिकायला जातो का कापड दाखवायला जातो रे तू? इकडे मला कापड खराब द्या. उतरू लाग. धर. आलो अण्णा. पकड सायकल. हा. हा, दाव घेऊन जाशील. काय अण्णा, सगळी सायकल खराब करून टाकली तुम्ही. आता अशी नेऊ का कॉलेजला? सायकल खराब झाली तुझी? आयले काम करतो. हे बघ, काय आहे, गावातली 2 गुंठे जागा इकितो आणि तुला मोटरसायकलच घेऊन देतो. काय आहे, आपली पाटीलकी गेली ना, जहागिरी जायला नको. खरंच वय अण्णा? खरंच वय. जाय ना आता. आता नाही केळ होत तुला. चल निघ निघ. काय पोरगे? अरे बेने, रस्ते नीट चालताय ना तुला? मारायचा का? चल रे. परश्या पळ, चाल गाडीच्या माग. चल बाबा, आर्थिंग घ्या. गाडीत नक्कीच गडबड आहे काहीतरी. चला बघू. ती बघ गाडी. चल घे त्याला, घे. चल चल चल, पकड. काम नाही. चल ए, चल चल वरती लाव. चल 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 चल. चल चल पटकन. चल चल पटकन, चल. दरवाजा बंद कर. दरवाजा बंद कर. मला सोडा ना, प्लीज मला सोडा ना, मला नाही राहायचं इथे, मला सोडा. ए, कबाड बंद कर तुझं. चल चल, नाटक नको कर. चल. ए, अक्कल सांग रे, काम झालं म्हणून. म्हणजे असेल रे ती पोरगी. यांच्यात आवडीत कस काय रे? चायला सगळं बघून तर माझ्या काळजाचं पाणीच झालं राव.
आर्थिंग घ्या. अरे मी म्हणून म्हणलं तुला आणखीन आर्थिंग कमी कस काय पडली. तुला काळजाचं पाणी तुला आर्थिंग म्हणून कामाला पडलं भाऊ. अय गप्पा ना राव. आपण जाताना सुद्धा तिकडूनच जाऊ. बघू तरी. हो भाऊ म्हणशील तसं. चल. मी नाही येणार आहे. सोडा मला. चल चल वरती लाव. चल कोणी ऐका. चल पटकन. अरे मुडद्या लक्ष कुठं आहे तुझं? धाम ना धाम कॉलेजात जातो पण शिकायच्या नावानं बोंब. कोण असन राव ती पोरगी आणि त्यांच्या ताब्यात कशी काय आली? काय होईल तिचं पुढं? मी काहीच करू शकत नाही. तिच्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. समाजात अशा घटनाच का घडतात? काय चाललंय या समाजात? पण मी तरी काय करणार? मी तर काय करूच शकत नाही. मी काय करूच शकत नाही. काय झालं रे लेकरा? मनातून नाही बोलले रे. उगाच ती वरवरची बडबड होती माझी. काय नाही ग, तुझ्या बोलण्याचा राग नाही आला मला. अरे येड्या, मांजरीचे दात कधी पिलाला लागतात भैर. चल 2 घास खाऊन घे बाळा. असं भरल्या ताटावरून उठू नये बाळ. चल चल बाळा. चल बाळा. स्वातंत्र्य मिळवताना आपण पारतंत्र्यात आहोत ह्याची जाणीव संपूर्ण भारतवर्षाला झाली. सगळीकडे अत्याचार, हिंसा. तेव्हा आज मला माझ्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझा देश संकटात आहे, माझे देश बांधव संकटात आहे, ही जाणीव त्यावेळेस काही लोकांना झाली. इतरांचं दुःख बघून आपल्या डोळ्यात पाणी येत असेल तर त्या ठिकाणी खरा मानवता धर्म जन्माला आला असं आपण समजलं पाहिजे. आणि इतरांच्या डोळ्यातलं दुःख बघून, अन्याय अत्याचार बघून सुद्धा आपण शांत असू, त्याला काहीच प्रतिकार करत नसू, तर अशा माणसाला समाजषंड म्हणून ओळखू. तेव्हा हे तुमचं तुम्ही ठरवा. या समाजामध्ये जगताना तुम्हाला एक माणूस म्हणून जगायचं आहे की एक षंड म्हणून जगायचं. थँक्यू. हो तपस्वी, चला कॅन्टीनला जायचंय. मला सोडा ना प्लीज. मला सोडा ना. या समाजामध्ये जगताना तुम्हाला एक माणूस म्हणून जगायचं आहे की एक षंड म्हणून जगायचं?
माझ भाजली ही काया फोडू आता किती टाहो शारधरणी लांडग्याच्या तावडीत खावली हरणी दगुड झाली मन आता येत नाही दया करपल मन माझ भाजली ही काया जगण्याची नाही आता उमेद राहिली डोळ्यातून आसवाची नदी ही वाहिली मानसाच रानसार कुठ तुझी छाया हे करपल मन माझ भाजली ही काया अरविंद ए बाळा जरा धर रे खूप वज झालंय मला हे आहे मी कॉलेजला निघलो का मग तुमचे काम निघते आता सोडूनच देतो कॉलेज उद्यापासून जातच नाही कॉलेजला. लय बरं झालं बघ मी की नाही तुला 2 गाया घेऊन देते त्यांचंच तू कर. अरे नाहीतरी शिकून काय उपयोग आहे सांग बरं. नुसत्या डिग्र्या घ्यायच्या आणि काय आपल्याला नोकऱ्या मिळतात सांग बरं. धड हे बी नाही ना धडते बी नाही. वाह सभास्त्र पट्टी पाहिलं बियाण्याचं कौतुक ऐकलं का म्हणजे गाया वाढू गाया. अगं या फुकण्याला नुसतं शिळीने हुंदाडलं ना तर हातपाय मोडून घेईन त्यो म्हणे गाया वाढू गाया. राहू दे तुमचं मी जातो कॉलेजला आणि असं मोठा होऊन दाखवतो ना तुम्ही गर्वाने म्हणता आपला अरविंद लय मोठा झाला. काय सांगतोस काय सभास्त्र लेकरा ये इकडे ये. अरे पोरा प्रत्येक बापाची हीच आस असती पोरानं लई मोठं व्हावं बापाचं नाव काढावं. जा तुला कॉलेजला जायला उशीर होतो ना जा मी बी बघतो लवकरात लवकर मोठा हो. हा ना येतो मी. चला आई जातो ना मे मायला बियन गुणाचंच आहे बरं का आपलं. खरंच आण ना. बॉबी आर्थिंग घ्या पळा सुद्धा तिने सँडल फेकून मारलाय. सायकल काढा चला. काय रे परशा त्या पोरीनं आपल्याला काय समजलं रे. डायरेक्ट सँडलच फेकून मारला राव. तिला वाटत असन आपण तिच्यावर लाईन मारतो. चे आईला तिला आपल्यावर संशय आला राव. तिला वाटत असन इथं काय चाललंय ते आपण बाहेर सांगू नाहीतर तिच्याविषयी आपण बोबाटा करू. ऐन परशा. अरे बॉब्या बावळा ठेकर तू. एक तर त्या पोरीला तिथं पळून आणलेलं आहे एक तर तिच्यावर अन्याय चालू आहे. तिला तिथं डांबून ठेवलेलं आहे आणि तरी तिनं सँडल फेकून मारला. या सँडल फेकून मारण्यामागं काहीतरी कारण असलं पाहिजे. हां काय बी उदे परशा पण आपण जाताना परत तिथून नाही जायचं नाहीतर काहीतरी वेगळंच वाटायचं तिला. अरे बॉब्या आर्थिंग काय व्हायचं ते होऊन दे राव. आपण तिकडूनच जाऊया. परशा हा ह्योच सँडल फेकून मारला होता ना रे तिनं. अरे यावर काहीतरी लिहिलंय रे. बघून दे इकडं प्लीज.
मला इथून सोडवा. आता काय करायचं रे? अरे ये किती वेळ जातो? चला लवकर इथून. ए, चला. ये परश्या. हा काय झालं रे? काय केलं पाहिजे? मला तर वाटतं आपण या नसत्या फंद्यात नाहीच पडलेलं चांगले. बघितलं बियाण्याचे ऐकूनच फाटले. अरे ते 4 केस पाहिलेत का? पक्के खलीच दिसतात. आपण जर त्यांच्या तावडीत सापडलो ना तर आपल्या घरच्यांना आपली सरंबी रचायची गरज लागणार नाही. अरे चटणी करून ठेवती ना आपली. अरे थिंग्या जगून तरी काय गावाला तो बियाण धरायचं काय? तरी तो आपण टीमच होत चाललाय. परश्या तू कर प्लॅनिंग, मी आहे तो बरोबर. आपली सोलीची दोस्ती राव. तुम्ही जर प्लॅनिंग करून करत असले ना भाऊ तर मी बी येतो तुमच्या सोबत. म्हणजे तुम्ही मला साथ देणार तर? देणार म्हणजे देणार. या जयवीरच्या जोडीत या ठाकूरला राहू दे बाजूला. ठरलं तर आता त्या खलींच्या तावडीतून त्यापासून तिला वाचवायचं म्हणजे वाचवायचं. चला रे उशीर झालाय. ए आधी लगीन पसंतीचं. मग कोणाचं? मला नाही माहित कोणाचं. चला. ए मी बी आहे तुमच्यात बरं का. ए मावळ्यांच्या मोहिमेत कावळ्यांना जागा नाही. चल चायला तुमच्या सॉरी म्हणलो ना मी. अर्थिंग असंच आमचं ऐकत जा. खूप मोठा माणूस होशील. अर्थिंग एक सांगू का? डर के आगे हम तीन हैं. आणि लगेच उसके आगे दवाखाना आहे. चल चल. चायला कशी सुटका करायची त्या पोरीची तिथून काय सुचना. काय केलं पाहिजे? महाराज आग्र्यावरून सुटले होते वेश बदलून. जय शिवराय. चला. शिलाचे किती पैसे आले? 35,000 आले. अच्छा. अरे अजून 4-5 चांगल्या कोऱ्या करकरीत पोरींचा बंदोबस्त करायला पाहिजे बरं का. आहे आपली नजर आहे. काय सुटणार नाहीत. बघून ठेवलंय बाजूच्या गावात. कायच्या नजरेत नाही काय सुटत नाही ना. आमच्या तिघांचे किती पैसे होते? एकाचे 200, तिघांचे 600 होतील. काय झालं रे? आमच्या तिघांकडे फक्त 100 रुपये आहेत. घ्या ना ऍडजस्टमेंट करून. 100त पाहायला सुद्धा भेटत नाही. 600 आणा नाही तर फुटा. हा 100 रुपयात ऍडजस्ट करून घ्या म्हणतात. परश आता काय करायचं रे? माझ्या दोस्ताची वारात हाय, हे माझ्या याराची वारात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. हल्लब 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 रंगाला. हल्लब 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 रंगाला. हल्लब जरा तू अंगाला. माझ्या दोस्ताची वारात हाय, हे माझ्या याराची वारात हाय. आज येऊ दे
माझ्या दोस्ताची वर्रात हाय, माझ्या याराची वर्रात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. माझ्या दोस्ताची वर्रात हाय, माझ्या याराची वर्रात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. वाजव तू बँड बाजा. किती बी उशीर होऊ दे राजा, चौकात वाजव तू बँड बाजा. ताशाचा आवाज अरे अंगात भिनलाय, ताशाचा आवाज अंगात भिनलाय. डोलू दे आम्हाला. माझ्या दोस्ताची वर्रात हाय, माझ्या याराची वर्रात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. हल्लव 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 अंगाला, हल्लव 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 अंगाला, हल्लव जरा तू अंगाला. माझ्या दोस्ताची वर्रात हाय, माझ्या याराची वर्रात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. सँडलवाले आम्ही. सँडलवाले? कोण सँडलवाले? अगं बाई चिट्टीवाले. हे बघ या पिशवीत ड्रेस आहे, एका मिनिटात आवरून घे. तुला इथून सोडवायला आलोय आम्ही. चल आवर लवकर. हे घे पकड.
सायली, तुझी जशी इच्छा होती तसं आम्ही केलं. हे हे पैसे ठेव तुझ्याकडं. कमी आहेत. हा, तुला एसटीचं तिकीट काढायला काम येतील. तो गाव कोणतं ते सांग, म्हणजे आम्ही तुला एसटी स्टँडवरून एसटीत बसून देऊ. आता बरी पिढी झाली की इथं आणखीनच रडायला लागली. ए माझी आई, तो पाया पडतो, तुला कुठं जायचं ना ते सांग. त्याच्या हार खाली कधी बी येऊन टपकते इथं. मी घरी जाऊन काय करू? माझ्या सावत्र आईनेच मला त्या चांडळांना विकलंय. मी जर परत घरी गेले ना तर परत मला तिथेच पाठवेल. मग एखाद्या नातेवाईकाचं नाव सांग, आम्ही तुला तिकडे पाठवतो. मला कोणीच नातेवाईक नाहीये. माझे वडील 2 वर्षांपूर्वीच वारले. आई खूप लहान असतानाच मला अंधारात ढकलून निघून गेली. आमची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. माझ्या सावत्र आईला वाटलं की त्या प्रॉपर्टीची मी एकटीच वाटेकरी होईन, म्हणून तिने मला विकलं. आता तूच सांग कुठं पाठवायचं ते, आणि लवकर सांग. ते खरीच माग लागलेत. मला तुमच्या बरोबर येऊ द्याल? या पेनाचं ऐकूनच व्होल्टेज कमी पडलेलं दिसते. हे बॉब्या, दे आर्थिंग दे जरा त्याला. हे म्हणजे असं झालं, बाई तुम्ही नवरा करा तर बाई म्हणतात नवरा होय की तूच. गप्पस ना आर्थिंग घ्या. कमून रडीतो तिला. जा परशाल्या का, आता घरी घेऊन इला. मी जर हिला माझ्या घरी नेलं ना तर माझी आई हिच्या सोबत मला बी घराबाहेर काढीन. होय, हिला अशा जागेवर ठेवावं लागल जिथे हिला कोण बी पाहणार नाही. वाडा. नको रे, माझा म्हातारा माझं कोत्या बाहेर काढीन. ते म्हणून किड्यानं पोरगीच ठेवली. नको. अरे त्याला काय कळतंय तिकडे शेतात. असं बी तुम्ही शेतात राहायला गेल्यापासून तो वाडा उंदरांना आणि घुशींना आंदनच दिलेला आहे. त्या परिस्थिती सायलीला राहू दे की तिथं थोडे दिवस. दिला, अरे दिला. आपल्या आर्थिंगने वाडा दिला. आपल्या आर्थिंग सारखा थोर समाजसेवक अख्ख्या ओल गावात सापडणार नाही. बोला थोर समाजसेवक आर्थिंग की जय. ओ बाबासाहेब, नका आचट शक्तीचा पुचाट प्रयोग दाखवू. त्या देवळी चावी असन, घ्या ना खोला कुलूप. काय रे पितारांनो, इथं काय करू राहिले? अन यो कोण आहे दाढीवाला? तो आपला मित्र आहे फ्रॉम पंजाब. तो बातरी घालता कधी पंजाबला? ए तुला यार काय साठी पाहिजे एवढे चौकशा? नाही तरी जडवाने ना असं रस्त्यात थांबू नाही, नाही तर होईन ना भाऊ ऍक्सिडेंट. जा लवकर आणि हो लवकर मोकळा. राहिला आपल्या गावात या पोपट्यासारखं एक एक कलमी पात्र ठासून भरलेलं आहे. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एक पण नाही. तुलाही शाना नाही. खोल लवकर. चला चला लवकर आज चला. हा चला लवकर चला. मी येतो मागच्या दारानं. हा तू ये मागच्या दारानं.
परश्या, सायलीला वाड्यात ठेवलं तर खरं, पण पुढचं काय रे? पुढचं ना, पुढचं मी सांगतो ना. सायली वाड्यात राहणार आणि माझा बाप मला घराबाहेर काढणार आणि मी मारुती मंदिरात असणार. तू नको राव काळजी करू. हे बघ, आपण वाड्याला बाहेरून कुलूप लावलेले आणि मागच्या बाजूने तर आपली येजा असणार आहे. मग लोकांना काय कळणार आहे? हे बघा, आता आपल्या परीक्षा जवळ आल्या, त्याच्यामुळे आपण वाड्यावर अभ्यासाला जातो असं आपण घरी सांगू. मी घरी विचारलं तरी माझा कार्यक्रम होणार आहे आणि नाही विचारलं तरी माझा कार्यक्रम ठरलेला आहे, कारण माझा बाप. यार तू गप रे. अरे पण परश्या, सायलीच्या जेवणाचं काय रे? ते मी बघतो. सुरुवातीला होईन थोडी तकलीफ, पण नंतर जमन कसं तरी. ते रे कसं? अजून तरी कसं काय ते नाही ठरवलं, पण मी बघतो. चला. आरती घ्या. लाईटचं काय करायचं रे आता? मी बी त्योच विचार करतो ना भाऊ. यार परश्या, आरती घ्या. काय करायचं ते लवकर कर गड्या, आणि अंधार पडला ना पंचायत होईल. वय ना, अंधार झाल्यावर जसा तुझ्या नाकातच घात जाईन ना. तसं नाही राव, पण सायलीला अंधारात राहायची सवय असेल का? बंद 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 करा. आता मी सांगतो तसं करा. आपल्याला आकडा टाकावं लागन. हो कलवंत, पण त्यासाठी वायर पण लागती. आणि परशुराम साहेब, इथं फाशी घ्यायला पण वायर नाही. आरती घ्या. ती वायर कोणाची आहे? ती वय, ती किटलीच्या दामूची आहे. पण आता कुठे रे तो? गेला असं सासूरवाडीला. त्या आईला सासूरवाडी त्याची आणि पावली आपल्याला. म्हणजे रे परश्या, म्हणजे पंजी बाब्या, जा वायर आणती. टाक 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 टाक. अरे पुढं 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 पुढं. आरतीची टाक टाक. अरविंद्र, कसं व्हायचं तुमचं पुढं? साधा बांबू पोहोच ना तुमच्या तारेला. घे इकडे, मी टाकतोय. तू लय शहाणा आहे. टाक, तू टाक. पुढं पुढं पुढं. ए बाब्या, अरे तिकडे काय करतोयस? अरे धसकटा, दिसत नाही कर तुला? अरे देवान दोन दिले, त्याचा वापर करणं जरा. अरे बाब्या, आर्थिंगीच्या वाड्यावर चढून तू का आकडे टाकतो रे? अरे आम्ही आर्थिंगाच्या वाड्यावर चढू नये तर आर्थिंगाच्या झाडावर चढू. तुला काय करायचं रे? अरे बाबा तसं नाही, गावात काय चाललंय ते कळाय नको. अरे जातो का आता घालू डोक्यात बांबू? बरोबर निघ आता. चालू दे चालू दे. ये पितर सारी दुनिया रे, ये पितर सारी दुनिया, ये पितर सारी दुनिया, पितर सारी दुनिया. आकडा पडला रे. पण आता बल्पाचं काय? ती जबाबदारी आमची. बाबासाहेबांनी मी बल्ब आणून देतो. काय रे, सायलीचा तपास लागला की नाही अजून? अक्का, लई शोधलं पण पोरगी काय गावली नाही. अरे पण त्या तिघांचा तरी पत्ता लागला की नाही? ते वेश बदलून आले ते अक्का. ओळखायचं कसं? जवळ सायली सापडत नाही तवर ते तिघं पण सापडणार नाही. अरे ती जाऊन जाऊन जाईल कुठं? तिच्या कुणीतरी नातेवाईकांनी पळवलं असल. अरे दुसरं काय, कुणाचं खेटर अडलंय काय तिला इथून पळवून न्यायला? जा तिच्या आईच्या घरी, धरून आणा तिला. बरं अक्का. ए आहे आहे. अरे कमून घासत आणि तो, आणि काय काम होतं आईकडं? ए अरे कुठ गेल सांग ना. आई आणि अण्णा गेलेत जागरण गोंधळाला. अरे पण आपल्याला काय त्याच, आपण पडले युवराज. तुम्ही आणा गावकीची कामं आणि बसा कुत्रे मारीत. अरे दादा, पर्शन आर्थिंग आहे ना, तू रातच्याला आर्थिंगाच्या जुन्या वाड्यावर अभ्यासाला जाणार आहे. बर, तेव्हा मी बी जाईन म्हणतो तिकडं अभ्यासाला. तुम्ही तिथं बसून काय करणार ते हिथं सांगू का मी तुला? तुम्ही नुसता अभ्यासाचा भास निर्माण करणार, लोकांच्या कोंबड्या चोरणार, त्या शिजून खाणार, वरातीत नाचणार, आणि तुम्हाला थोडीफार त्यांनी पाजली ना की तुम्ही रातभर हातपाय हालिणार, आणि आमचा बाबड्या सकाळी गटारात पडणार. ए दादा, असं काहीच नाही होणार. ए दादा, जाऊ का सांग ना. जा, पण बाबडे एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जर काही करामती माझ्या कानावर आल्या ना
तर असा उघडा करून हाणीन ना तुला, ते बी फुटक्या बांबून. एवढं लक्षात ठेव. जा पक्का जाऊन दादा. जा, मला पण बघायचंय खाटकाचा कसा माळकरी होतोय त्यो. आथिंग्याच्या वाड्यावर अभ्यास करायला हा इथं काय मी तुझी पुस्तकं फाडते का रे पितरा? तसं नाही काय. आता मला एखादा प्रश्न नडला तर त्याचं उत्तर ते सांगते ना. कोण? तो बॉब्या ना आर्थिंग्या? हा. तेच तर एक मोठे प्रश्न आहेत ना त्यांच्या आई बापाला. बॉब्या पुढे दिसत नाही का रे? अरे मी लाईटाकडे पाहत होतो. चल तो बबल. काढ. हे बॉब्या खाली बस. बरोबर. थांब जरा दमा नाही. थांब, हळू. हा, हा. बल्ले बल्ले लग गया बलिये. ए बेन्या वरडू नको ना. शेजारी पाजाराला आवाज जाईन ना. सायली, मी तुझ्यासाठी जेवणाचा डबा आणलाय. आधी जेवण करून घे. हो, पण तुम्ही सगळे जेवलात? हो, आमची दुनिया आबाद आहे. आम्ही घरूनच दुनिया आबाद करून आले. म्हणजे हा, घरून जेवण करून आलेत ते. ए बाई, तुझी ती पोरगी पळाली. कोणतरी ती का घेऊन पळाले तिला. मग मी काय करू? तुम्हाला नीट सांभाळता आली नाही का तिला? त्या पोरीचा आणि माझा आता काही संबंध राहिलेला नाही. ती पोरगी आणि तुम्ही. मला काही सांगायचं नाही, समजलं? ते काय सांगू नको. गप गुमान चल पोलीस स्टेशनला आमच्या बरोबर आणि त्या तिघांच्या विरोधात अपहरणाची केस दे. नाहीतर तुला तिच्या जागी बसू आम्ही. साली पोलीस स्टेशनला गेली तर आपलंच अवघड होईल. तिच्या आधी आपणच पोलीस स्टेशनला जाऊ आणि केस दाखल करू. बर, चला. सायली, तुझ्यासाठी जेवणाचा डबा आणलाय. तुझा आवरल्यावर जेवण करून घे बर का. तुझा जेवणाचा डबा कुठे आहे? हे काय, मी आत्ताच घरून जेवण करून आलोय. तू खाय सगळा डबा. परशू, नक्की ना? हो नक्की. बरं ते जाऊ दे. मी आता कॉलेजला चाललोय आणि वाड्याला बाहेरून कुलूप आहे. त्यामुळे इथं तुला घाबरायचं काही कारण नाही आणि इकडे कोणी फिरकणार बी नाही. ए, या पुरीला बघितलं का? ए, ओ, ए, ए, कुठे दिसली तर सांगा. या रे लवकर. हे परशा चले. सायली, सायली. काय रे, काय झालं? एवढे धावत का आलात? तू हायवे वाड्यात. अगं ते 4 केस तुझा शोध घेतेत. आम्हाला वाटलं ते इथपर्यंत पोहोचतात का काय. ए परशाराव, तू थांब इथंच. मला दुधाचे केटले घेऊन जायचंय घरी आणि संध्याकाळी मी लवकर येईन. परशाले का, मला पण घरी लवकर बोलवलंय रे. आता घरी जायला उशीर झाला तर संध्याकाळी यायला बी उशीर होईल ना. तेव्हा मी पण येतो. तू थांब सायली जवळ. चले बाब्या. परशू, जाते मी. माझ्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नकोय. असं काय, माझ्या मागे कुणीही नाही. ना घर, ना दार, ना आई, ना बाप. तुम्ही मला त्या नरकातून सोडवलात ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची राख व्हायला नकोय. जाते मी. माझं नशीब. काय? हा काय? हे बघ सायली, तू या वाड्याच्या बाहेर एक पाऊल जरी ठेवशील ना तर तू त्या नराधमाच्या ताब्यात असशील.
आणि हे सगळं जर घडायचं होतं तर आम्ही तुला सोडवलंच का? आणि असंच घडलं तर आम्ही एवढं घेऊन आयुष्य जगू तरी कसं? तुझं आणि आमचं रक्ताचं नातं नसलं ना तरी माणूस म्हणून आमची काही कर्तव्य असतीलच ना. आणि असंही आयुष्यात उरलंय तरी काय, सगळा अंधारच आहे. वडील गेल्यापासून गरिबी पाचीला पुजलेली. आमच्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे आणि ही श्रीमंती तुला साधं कुठं खर्चटून बी देणार नाही. तुझ्या मनात आमच्याविषयी काही स्थान असेल ना तर तुला आमच्या तिघांची शपथ आहे, पुन्हा वाड्याच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाही. आता मी चाललोय, तुला जायचं असलं तर तू जाईल. माझ्यामुळे या तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको. माझं आणि या तिघांचं नातं तरी काय? एका वेश्यावस्तीतून सोडवून आणलेल्या मुलीसाठी स्वतःचं आयुष्य धोक्यात घालायला तयार आहे ती. आणि एक माझी आई, ऐकलं तिने मला त्याला लाल. बरोबर नाही, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. रमणांना म्हणतात मला, या अण्णाचं ऐकताच नाव येण्या टाकतोय साला गाव. अण्णा एक काम होत. बोल. अण्णा ती आमची एक पोरगी 3 पोरांनी पळून नेली. तिला आम्ही बिलय शोधलं आणि पोलिसांनी बिलय शोधलं. ती गावातच नाही आम्हाला. काय बी करा आणि शोधून काढा तिला. एवढ्या थातूर मातूर कामासाठी तू माझ्याकडे आलायस हा? चल 2 खोक्यात करून टाकू तुझं काम. 2 खोके लय होते अण्णा. अण्णाचा एकच गाव, जगा वेगळा भाव. पण अण्णा काम 100 नंबरी होईन ना. होणार. अण्णा फार सांभाळून जबान देतो. आणि जबान जाते मग जातो जीव. पिक्चर दे अण्णा. ते काय हिरण नाही. फोटो दे फोटो. एक खिलाड़ी के रूप में मैं चाहूंगा कि हर भारतीय स्वस्थ और चुस्त रहे। तंबाकू स्वास्थ्य और तंदुरुस्ती को नुकसान पहुंचाता है। सभी तंबाकू पदार्थ खतरनाक और घातक है। अगर आप स्वस्थ और तंदुरुस्त रहना चाहते हैं तो तंबाकू से दूर रहें। मैं रहता हूं, आपको भी रहना चाहिए। आइए तंबाकू के सामने दीवार बनकर खड़े हों। परशू सॉरी ना. हे बघ, आजपासून ना तुला राग येईल असं मी कधीच वागणार नाही. बोलणार आहे काहीतरी. पहिले लोकांना काय उद्योग नव्हता का रे? आता काय झालं अर्थिंग तुला? बघा ना राव, नुसत्या लढायच केल्या. कोणतेही पाणूच का लढायच. लासेची झाली की वसईची, वसईची झाली की पानिपतची. बरं एक नाही ना, 3 लढाया. पहिली पाठ करावी तर लगेच दुसरी. बरं दुसरी पाठ करावी तर झाला तिसरीचा तह. या लढ्या वाचून वाचून ना माझ्या डोक्यात लढ्या सुरू झाल्यात. ज्या गोष्टी माणसाला झेपत नाही ना त्या माणसानं करूच नाही. आणि तू आपल्या इसापंतीच्या नाही तर अकबर बिरबलाच्या गोष्टी वाच. हे बॉब्या,
तू माझ्या डोक्याला अजून खुराक नको करू बरं का. गप बसा रे तुम्ही. अरे इतिहासासारखा दुसरा विषय नाही. आपल्याला आजकालच्या काळात सुद्धा इतिहासाचे दाखले उपयोगी पडतात. पण दुर्दैव असं की आपल्याला इतिहास घडवायची वेळच नाही आली. आणि ज्यांनी घडवला त्यांचा इतिहास वाचायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. कोण म्हणतं परशू? तुम्ही इतिहास नाही घडवलात? चला रे गाड्यानो, झोपा आता. सायली तू जा, आम्हाला पण झोपायचं आता. काय रे परश्या, तू रोज 2 चपात्या खायचंस आणि आता तर तू 4 चपात्या नेतोस. काय भानगड काय आहे हा? भानगड भिनगड काय नाही. अगं आहे ते आर्थिंग आहे ना, त्याची आई पडली आजारी. तिला साधा स्वयंपाक होईना, त्यामुळे ते आमच्यातच राहतोय जेवायला. कांताबाई कवा आजारी पडली आणि मला कसं ठाव नाही ते? अगं आहे ती आजारी पडल्याची गावात दवंडी देणार आहेत वय. येतो मी, ती वाट बघत असेल. ती ती म्हणजे कोण र? ते म्हणलं मी, ते म्हणजे बॉबी आणि आर्थिंग्या. हा असं वय. बरं जा तू जा. सायली, तू अजून आंघोळ नाही केली? केली ना. हा, तुझ्यासाठी जेवणाचा डबा आणलाय. आता मी कॉलेजला चाललोय आणि वाड्याला बाहेरून कुलूप आहे, त्यामुळे तू घाबरू नको आणि इथं कोणी बी तर फडणार नाही. परशू काय रे, आता हे तुम्हाला रोज रोज सांगणार आहेस का? तुला नाही ग, माझ्या मनालाच सांगते मी. किती वेळ झाला राव परश्या, इतका काय गप्पा मारत होता रे? यार सायलीला एकच ड्रेस आहे, ती किती दिवसापासून तोच ड्रेस घालती. तिच्या ड्रेसची काहीतरी सोय करायला पाहिजे गाड्या. ए आपल्याकडे पैसे नाहीत बरं का. आमच्याकडे तरी कुठे. मग रे आता चायला माझी आई नेमकं लुगडं घालती राव. ती जर गोल साडी नेसत असती ना तर मी दिली असती घरून आणून. माझी आई पण लुगडंच नेसती ना राव. आर्थिंग राव. ए नाही बरं का, आधीच घरी खोटं बोलून वांदे झाले, त्यात साडी चोरायची म्हणलं ना नको, आई लय मारन. ए बास का मग आता आर्थिंग राव. होय आपली सोलीची दोस्ती इसरायची होय तुम्हाला. यार ते खरंय, पण माझा भाग गब्बर सिंग आहे, त्याचं काय? ते माहिती रे, पण घरच्यांना काय कळतं, असं गपचीप एक साडी काढून आणायची आणि त्या साडीवर मॅचिंग होणारा ब्लाउज पीस पण आण बर का. वय का, गन पावडर बी सांगा ना अजून. ब्लाऊज शिवायचा आहे का मामा? चांगलं फिटिंग मध्ये शिवा बर का. हो हो. हा तुम्हाला कशाला पाहिजे रे ब्लाऊज? त्याचं काय टेलर मामा, आम्ही घेतलाय कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये भाग आणि त्याच्यात हा आमचा आर्थिंग लेडीज पात्र करणार आहे. बर, मग त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याच मापावर शिवा ना. हो हो हो. वा वा वा. गळा गोल ना? हो हो एकदम असा गोल गोल. वा वा वा. नाव नाव काय म्हणालात नाटकाचं? पोरीमुळे लागली वाट.
अर्थात घाटात मावळला दिवस. वा चांगलं आहे चांगलं आहे. का रे लेखक नाटकाचे लेखक कोण आहेत? मिस्टर परशुराम. जबरी नाव आहे हा? जबरी नाव. आणि आम्ही दोघे यातील पात्र आहोत. वा 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 वा. छान काम करा बाळांनो. बारीक तू पण छान काम कर. कॉलेजमध्ये सुरू झालेलं नाटक आता गावातच संपते असं दिसतंय. हो येतो बर का. या काय यार तुम्ही मला लेडीजच करून टाकला. एवढा मर्दासारखं मरद मी आज काय तर ब्लाऊजची माप देतोय. चला चल. या मुलीला पाहिलं तुम्ही? नाही नाही तुम्ही पाहिलं या मुलीला? नाही नाही. ठीक आहे चला. आवाड फोटो घ्या. आवाज करू नका. ए इकडे रे. साहेब तेव्हापासून आतापर्यंत आम्ही काळं पिवळं खेळलो नाही. हो साहेब. हो साहेब तवा मिटलं होतं ना, आता कशाला वाढीता. अरे का फोटो घ्या इकडे. या मुलीला पाहिलं कुठं? अरे काय झालं याला? सुंदर मुली पाहिल्यावर त्याचं व्होल्टेज डिम होतं. जाऊ दे ना साहेब, त्याला देतो अर्थिंग आम्ही. जाऊ का साहेब? जा त्याला अर्थिंग द्या. पण एक लक्षात ठेवा, ही जर मुलगी तुम्हाला पुढे सापडली तर ताबडतोब आम्हाला कॉन्टॅक्ट करा. हो साहेब. जा आता. बाबा याला अर्थिंग घ्यावं लागेल ते माहित नाही. चला चौधरी आवाड. आता पोलीस बी मागे लागलेत. आता माझं काय खरं नाही. आता मारुती मंदिर बी नाही. आता डायरेक्ट जेलमध्ये, जेलमधून तडीपार. तुमच्या नादी लागून माझी तर वाटच लागली. अरे भविष्यवाणी चला आता. चल. अन्ना मेरे को क्यों याद किया? कोई गलती हो गई क्या? गलती का बाद में देखेंगे, पहले ये बता आने में कोई तकलीफ तो नहीं हुई? आपके बुलाने पर तकलीफ कैसी अन्ना? मेरे खातिर कोई सेवा हो तो बताइए. ये चिकने, हाँ अन्ना. हमारे धंधे में एक दूसरे को धोखा देना बुरी बात है. हाँ हाँ सही बोला अन्ना. अबे चिकने, सीधी तरह बता, चंपा बाई की छोकरी कहाँ है? अरे छोटे छोटे ए चिकने, लड़की गायब हुई. ये काम तेरे सिवा कोई और नहीं कर सकता. मान जा, बता दे. सच बोलता हूँ अन्ना, इसमें मेरा भी कोई हाथ नहीं है. आपसे झूठ बोलकर मैं अपना धंधा भला क्यों बंद करना चाहूंगा? लड़की अगर मेरे पास होती तो मैं खुद आपके हवाले कर देता, लेकिन इसमें मेरी कोई गलती नहीं है अन्ना. ये जरूर किसी दूसरे का काम है. हाँ अन्ना. लड़की चिकने के पास नहीं है. माझ्या डोक्यातल्या संशयाच्या सुया त्या 3 पोरांकडे बोट दाखव. तर बघूच, पोरगी कशी सापडत नाही ते बघूच. 10 रुपये सायलीच्या गळ्यात मस्त. बघू दे इकडे. छान आहे ना. चल चल तिकडे जाऊया. चला.
आर्थिंग घ्या. हे लय भारी काम केलं राव तू. मंडळ आभारी. अरे आपले तसे आर्थिक राव हुशार आहे म्हणा. शाबास. चला लावा सायकल पटकन. पुढच्या वेळेला तुलाच लेडीज बनवतो. सायली सायली आले. काय हे? बघ तरी. एवढ्या मायेने प्रेमाने आजपर्यंत मला माझ्या आईने सुद्धा कधीच काही नाही आणलं. आणि आज तुम्ही. हा आता असं नको म्हणू आमचं तुझं काय नातं नाही. आधी नेसून तर पाय. आम्हाला बी पाहायची कशी दिसते ती. ठीक आहे. परशू मी सांगितलं होतं ना मला नाही नेसता येत साडी. शी, मी जाते. ए सायली सायली हे बघ अशी चिडतेस काय तू. हे बघ आम्ही सगळे आहोत ना तुला मदत करायला. हे बघ एक काम कर तू अशी उभी राहा. हे बघ इथं. ए तुम्ही बी या रे इकडे. या इकडे. हा तर आज आपण शिकणार आहोत सिंधू संस्कृती. तर काय आहे? सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती. आता मला सांगा या सिंधू संस्कृतीविषयी कोणाला काय माहिती आहे? एनीबडी? साहिल तू उत्तर देणार? वा रे डोळे डोळे भरून आले रे माझे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. वा वा इतक्या वर्षानंतर हा प्रयत्न करतोयस तू. बोल बेटा बोल. सर सिंधू असो किंवा संस्कृती आपल्या डोक्यामध्ये ना सर्वांचे बायोडेटा एकदम फिट बसलेले असतात. सिंधू ही FY BA च्या वर्गात आहे आणि संस्कृती ही TY BA च्या वर्गात आहे. वा रे वा. बस बस तुमच्या या बायोडाटाला माझा सलाम आहे. बस. अरे बाळा बोल बोल बेटा बोल. परशा काय चाललंय? हे परशा आपल्याला प्रश्न झेपणार नाही. तू बस खाली. बोलू दे त्याला. सर सिंधू संस्कृती सदन संस्कृती होती. त्याची नगररचना जर आपण पाहिली तर व्यवस्थितपणा स्वच्छता आणि शिस्त आढळते. आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा जनसमुदायातील वैचारिक समंजसपणा आणि सुशिक्षितपणा असतो तेव्हा. जेव्हा योग्य शासन पद्धती असते तेव्हा. आणि हे सगळं आपल्याला सिंधू संस्कृतीच्या इतिहासात पाहायला मिळतं. पण आपल्याकडचा बराचसा समाज गरीब मागासवर्गीय आणि असुशिक्षित असल्यामुळं लोकांना साधं स्वच्छतेचं महत्त्व सुद्धा कळत नाही. आणि म्हणून आपल्याला हागणदारी मुक्त गाव ही योजना राबवावी लागते. अरे अरे परशू अरे बरोबर उत्तर दिलंय त्यांनी. टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. वा 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 परशू. नाही म्हणजे तुम्ही दिसतात इतके इपित तर नाही आहेत रे. बस खाली. अरे भाऊ अरे माग होय. अरे काय करते हे?
अगं सायली, घरी आईला कामात मदत करीत होतो आणि परीक्षा पण चालू आहेत म्हणून यायला उशीर झाला. आणि तुला काय झालं? तू का म्हणून अशी उदासवाणी बसलीस? काय नाही रे, कसं सांगू तुला, कसं तरीच होतंय मला. अगं येडाबाई, एवढा विचार नाही करायचा कुणाला मनातलं काही सांगायला. मला जेव्हा तुझ्यासारखं कसं तरी वाटतं ना सांगायला, तेव्हा मी डोळे बंद करतो आणि भडाभडा सांगून टाकतो. आणि मग पुढच्याला काही का वाटाना. सांग ना आता. परशू, मला पॅड हवेत रे. उघडू का रे डोळे? बिंदास. हा पॅड नाही रे. मग कोणता? हो, ते त्या ठिकाणी ठेवलेलं द्या की. काय पाहिजे ते नाव सांग ना. ते प्लास्टिकच्या कागदातलं बाटलीचं ए, वरचं. अरे बावळट पॅड म्हण ना त्याला. हा काय तेच तेच. हे घ्या. ये पितरा इकडे. मी? हा तूच इकडे. कमून कुत्रा मागे लागले पळवतो. कमून नाही उगाच सरपंच साहेब. आणि हे पोटात काय रे? खाऊ आहे खाऊ. पाव आहे काय? हा पाव आहे पाव. मजा येईल का? वली बेड काय, वडापाव काय, पंग दे काय? नाही. अरे मग जा ना. हा. रे पितर. काय सुंदर आहे राव. वा. अरे परश्या, येडा झाला का रे तू? अरे पुतळा आहे त्यो. ये इपितरा, त्या पुतळ्यावर घातलेला ड्रेस बघ किती झाक दिसतोय. हा परश्या, तुला लय झाक दिसेना ड्रेस. अरे काय करता रे दळभद्री साले? तो ड्रेस म्हणा ना. कुठून कुठून येतात असे इपितर कुणाच ठाऊक. त्याला निघायतून. चायला परश्या, यानी त्या पर आपल्या इज्जतीला. याच्याकडे एकदा बघावंच लागन. कसं काय रे परश्या? ते आपण उद्या पाहू. चला. काय करायचं ते प्लॅनिंग करून करा बरं का. हा तुमचं तर योगदानच लागणार आहे म्हणा आम्हाला. योगदान घ्या पण बलिदान नका घेऊ म्हणजे झालं. बरं चला. काय रे परश्या, आज तर आइतवार आहे ना? नवी पांघरून घालून कुठं निघालास मग? आज शिवजयंती आहे ना म्हणून. आता तर झालती की. ती तारखेनुसार होती, ही तिथीनुसार आहे. असं वय मुडद्या. मग आधी नाही का सांगायचं मला? पाया पडतो. यशस्वी हो बाळा, शिवभासारखा. येतो. आणि ते पांघरून जाप लय मळू नगस.
दुसरी दाखवतो थांब. बाबू का हो साहेब, काहीच का बरं नाही घेतलं? हे पसंत नाही पडला तुमचा माल, नंतर येतो. ठीक आहे, केव्हाही या, दुकान तुमचंच आहे. बर. अरे यार थिंग्या, काय करतो रे एवढं हे? अरे आवरेव लवकर बाबा, उद्या चाल राहू दे काही. यायला तुमच्या नादी लागल्यापासून एक काम निवंत करते ना. आता हे काम तरी माझ्या मनाप्रमाणे करू द्या. जसा दावणीचा बैल करून ठेवलाय गड्या माझा तुम्ही. ए भाऊ, चालू दे तू निवांत पण मोकळेपणानं. ए चिंगवर इकडे इकडे. या पुण्याला बघितलं का? हा? नाही 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 पाहिलं. चल. कोण आहे? आता ना मंदिर ना जेल ना थोडीफार, आता डायरेक्ट स्वर्गाचं दार. अरे स्वर्गात जायला काय स्वतःला एवढा पुण्यवान समजतो काय रे? अरे थिंग्या, तू आता पण स्वर्गात आहेस. हे बघ, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि गाडीत गेला तो काय यम होता काय रे? तर परत येतो भाऊ. भाऊ सायली, काय वाचतेस? हा सांग ना सायली, काय वाचतेय? सांग ना सायली, काय वाचते? अरे हो हो सांगते. तुमच्यासारख्या इपितरांच्या गोष्टी वाचते. आम्ही आणि इतर मग पण कोणतं पुस्तक आहे? गुरु घोड्या. हो, पण तू काय लपवलंयस मागे? कुड काय? काही नाही. आगे तुझ्यासाठी ड्रेस बघ घालून कसा दिसतो ते. चला रे, लय टाइमपास नका करू, परीक्षा जवळ आल्यात. सायली, झाक दिसतो तुला ऍड्रेस. कोण आहे रे? थांब मी बघतो. गब्बर सिंग राव. मेलो भाऊ. बोलू नको रे. आता माझं काही खरं नाही. लपू कुठे आहे भाव्या, सांगे. अरे पितरानू, आज काय चालला तुमचा अभ्यास? हत्तीच्या, अरे तुम्ही तर आतमध्ये बसेले ना, मग बाहेर कुलूप का म्हणून लावलंय? आम्ही अभ्यासात पार बुडून जातो. कोणाचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही मागच्या दाराने येतो. अरे वा, बघू ना परीक्षेत काय दिवे लावितात ते. खोरं कुठं ठेवलं म्हणायचं इथं? थांबा थांबा, आम्ही सापडतो. अरे का बसा, मॅच सापडी तो.
कशाला अण्णा, मी देतो ना सापडून. अरे गप म्हणलं ना बियाणे. अरविंद ही साडी कोणाची नाही तर कस काय आली? अरे बियाणे काय विचारलं कळत नाही का? आईच्या इथून माग मला आईच्या खुशीत झोपायची सवय होती ना. अन्न वाढत आल्यापासून मला झोप येत नव्हती, म्हणून मीच आणली. आता साडी तोंडावर घेतली ना की मला छान झोप लागती. अरे कंगवा कोणाचा आहे म्हणायचा? यो बॉबेचे, या बॉबेला सारखी भांग पडायची सवय, म्हणून त्याने त्याच्या घरातून आणलाय. त्याच्या आईचा आहे, आपलं नाही. आईचा बाबे काय काय एक एक पितरांनी गोळा केले देव जाणे. कुठं ठेवलं? हा इथंच नाही. उंदीर गेला गेला. आयला उंदराला घाबरते. हे बघा इथं कोरम समधीकडे शोधतोय वय. काय म्हणला? नाही, पोरानं म्हटलो वाचा वाचा. अरे मग जाऊ वाचा की. चला सुटा. चला रे. आयला सापडलं बघ एकदा तो खोर. काय अभ्यास करा. अरे पितर, अरे नाचू राहिले का? अभ्यास करू राहिले तुम्ही? अय अरविंद्या, रातच्याला तुला जोंधळाच्या राखणीला मळ्यात जायचंय. अहो लवकर घरी आहे. काय परत सांगितलं नाही म्हणशील. अभ्यास करा. आईला खरंच गब्बर सिंग होतो म्हातार. आईला देव पाठीशी म्हणून वाचलो भाऊ. हो बॉब्या, माझ्या संग येशील का रे रातच्याला मळ्यात? येईन भाऊ, पण तिथं गब्बर सिंग तर नाही राहणार ना. तो म्हातारा गेला का बघ आधी. जाऊ दे. चले बॉबी, इथं बसू. बॉब्या, तुला माहितीये का तुला रानात क म्हणून आणलं? कमून रे? बॉब्या, आपला परशा आहे ना, सायलीवर जीव ऑन टाकतोया. आणि सायली बी परशावर. चायला आपण नुसते त्याला गोचिडावाने चिकटलेले. आपण नसल्यावर ते दोघं एकमेकांना मनातील भावना तर बोलून दाखवतील. अरे मी तर डास मारायला यायला येडाय कराव. हा, मी बी तोच विचार करून आलो इथं. पण आपला हिरो बोलन का? हिरो नाही बोलला तर हिरोईन बोलन ना. मौनास लाभले अर्थ नवे श्वास.
बरी आहेस ना व? मला काय झालंय, चांगलं 2-3 टाइमला चापून चुपून खाते. अगं पण तू आजारी होतीस ना, तुला स्वयंपाक बी करता येत नव्हतं म्हण. अगं कोण म्हणलं ग तुला? परश्या सांगत होता. काय बी सांगल त्यो. अगं तुझाच लेख ना त्यो. चल येते बाई, लय उशीर होतोय मला. एका दिवशी वाड्यावर जाऊन पाहिलं पाहिजे पोर काय करतात ते. अरे यो बघ परशा, आणि आपण त्याला गावभर शोधतोया. यार परश्या, किती दिवस चालच राहू हे? मी आपण तोच विचार करतोय राव. अरे पण 6-7 महिने होत आलेत. काही तर निर्णय घे केले का? परशा, सायलीचं पुढं काय करायचं ठरवलं का तू? लग्न. मनातलं बोलला राव तू. आईला मला बी असंच वाटत होतं. घरी सांगितलं का नाही आईला? आज संध्याकाळी सांगून टाक. बघू पुढं काय होईल मग ते. मी आता तुझ्यासाठी घोडा बी पाहून ठेवलाय राव. आपण वरात तर अशी काढू ना, या इपितरांची छाप होऊन सारा गाव चक्कर येऊन पडला पाहिजे. मग हलव हलव अंगाला आमच्या याराची वरात आहे, आमच्या परशाची वरात. लग्न झाल्यावर बी साली वाढतच राहीन का रे? अरे यार थिंक्या, तू शहाणा कधी होशील रे? लग्न झाल्यावरती सासरीने जायची का? हे बघा लेकांनो, मी पुरता विचार केलाय. आपण सायलीसाठी चांगलं स्थळ पाहू. चांगला रुबाबदार, पैशावाला, चांगल्या नोकरीवाला नवरा शोधू. ए एटपटा, तू काय बोल राय? तुला कळतंय का? परशा लेका, आम्हाला माहितीये तू सायलीवर किती प्रेम करतो ते. मी सायलीवर जीवापाड प्रेम करतो, पण माझ्या संग लग्न करून मी सायलीला आयुष्यभर दुःखाच्या खायत नाही लोटू शकत. आपण तिच्यासाठी चांगला जोडीदार शोधू, कल्याण होईल तिचं. परशा लेका, अरे तुझं काय, तुझ्या प्रेमाचं काय? प्रेम मिळण्यापेक्षा प्रेमाचं कल्याण होण्यात जो आनंद असतो ना, तेच खरं प्रेम आहे. राधाकृष्णाचं कुठं लग्न झालं होतं तेव्हा, तरी त्यांच्यात प्रेम होतच ना. आणि असं मी सायली सारखी मुलगी माझ्यावर कशाला प्रेम करीन? तिच्यासाठी आपण चांगला नवरा शोधू, माझ्यापेक्षाही. परश्या, तो मन लय मोठे. तुझ्यासारखे विचाराचे लोक जर या जगात असते ना, तर हे जग स्वर्गापेक्षा सुंदर असतं. आता मला स्वर्गात असल्यागतच वाटते. अरे अरे थिंक्या, ही बातमी वाच ना. पाहू दे रे बॉब्या. कोणती? मर्दाना कमजोरी के लिए मिलिए डॉक्टर चड्डा से हर शनिवार रविवार 1 से 5 बजे तक. काय बॉब्या, काय बी वाचतोस? अरे पितारा, ती खालची वाच. तुझ्याकडे पाहून असं वाटत नाही. निरागस या संस्थेने 3 अल्पवयीन मुलींना वेश्यावस्तीतून सोडविले. यार, ही निरागस संस्था जर आपल्या एवढ्या जवळ होती, आपल्याला कळलं कस नाही रे? हा ना राव. यार परश्या, किती दिवस झाले सायली एकाच जागेवर आहे. तिला किती बोर होत असं यार. परशा, आपण सायलीला फिरायला घेऊन जाऊया ना रे. फिरायला जायचं काय नाही यार, पण तुला माहिती आहे ना आपल्या गावातले लोक कसे. अरे सायलीला आपल्या बरोबर पाहिलं ना, तर विषयच संपला. पण आपण लपत छपत जाऊ ना. प्लीज ना परशा. अरे किती बोर होत असेल तिला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर जाऊया. ए मुलन माथा, तू मैकरीला जा. ए बन्या, तू संगमवाडीला जा. ए बुलेट, किक मारायची आणि भोकरवाडी गाठायची. चालतंय. चला. ए जाताना त्या सोनाला बी घेऊन जा. बर. सायली, तुझी चप्पल. चप्पल नाहीये. तू ही चप्पल घाल, परत तुझ्या पायाला एखादा काटा टोचन. तुला नाही टोचणार का? नाही, इथली जमीन काटे समजे माझ्या ओळखीची आहेत. बर. परशा, घालल्या का चप्पल?
नको आर्थिंग घ्या राहून दे तुला. का रे ब्यान्या, इथली जमीन आणि काठी तुझ्या एकट्याच्या ओळखीचे आहेत का रे? नको रे आर्थिंग राहून दे तुझ्या पायात. चल आपल्याला कोणी पाहिलं ना आर्थिंग घ्या, साऱ्या गावात बोंब होईन बघ. हे परशा, आपण एक आयडिया करू. मी तुमच्या पुढं पुढं चालतो आणि बॉबी तुमच्या मागं मागं. जर समोरून कोणी येताना दिसलं ना तर मी इशारा करेन, मग तुम्ही झाडा मागं नाही तर दगडा मागे लपायचं. मी सुद्धा माझ्याकडून कोणी आलं ना इशारा करीन. पण तुम्ही कसा आणि काय इशारा करणार ते बी सांगा. जर समोरून कोणी येताना दिसलं ना तर मी आलो रे असा वर्डन. आणि मी बी तसंच करीन रे. बरं मग तू एक काम कर, ठरल्याप्रमाणे तू पुढे वय आणि तू मागं राह. बरं ठीक आहे. वय ना मागं. बरं कसं वाटलं तुला आमचं गाव? छान आहे. आज तुला बरं वाटलं असेल ना? वर्षा, कोण रही पोर? मामाची मुलगी आहे, मामाची. हा. अरे तुझा आज काळा, तुझी आई काळी, मामा काळा, आणि ही एवढी गोरी कशी काय रे? काकू ही ना हिच्या आईवर गेली म्हणून गोरी. असल अगदी नक्षत्रवाणी आहे पण. वर्षा, अरे लगीन करून टाकायची अशी. काकू कवा धरून हेच सांगतोय मी या बियाण्याला, पण ऐकतच नाही. कसा बाजीराव मस्तानी सारखा जोडा दिसतोय. अरे मुर्द्या, बाजीराव मस्तानी नाही, लक्ष्मी नारायण सारखं म्हण की. काकू तसा का होईना. बर जा तर मी पोरांनो. बाबेले का तुला सांगता नाहीत का धुरपा काकू आली ते? यार मी तर काय करू, मी समोर बघत असताना काकू गावाशिक मध्ये भास्कन आली. बरं ठीक आहे, आता नीट लक्ष ठेव आणि वय मागं तुझ्या जाग्यावर. तू बी वय तुझ्या जाग्यावर. चल आईला शांत पचकाच झाला असता. परशू, वाट लागली सगळी. कशाला एवढं ओरडतोय? शांत हो ना. परशा, आपण इथं आलोच आहे तर दत्तगुरूंच्या दर्शनाला सायलीला घेऊन जाऊया. हा चालेल ना, जाऊया. तुमची इच्छा आहे ना मी दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं म्हणून? हा ठीक आहे, मग असे समोर या बरं. हा. हे काय करतेस तू सायली? दर्शन घेते दत्तगुरूंचं. माझ्यासाठी तुम्हीच, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे काय सायली, आम्ही कसले देव? देव तर तोच आहे. आम्ही तर सगळ्यांसाठी इपितरच आहे. खरा देव तर तोच आहे सायली. आम्हाला नको एवढा मोठेपणा देऊ. मी ज्यावेळी त्या नरकात होते त्यावेळी देव नाही, तुम्ही आलात. हे कसं विसरू? अरे आपापल्या जाग्यावर चला. आलो रे. अय आरती पितरा इकडे. या शेंबड्या पोरांची भीती दाखवतोस काय मला तू? हा पण आपलं ठरलं होतं ना, कोणी समोरून आलं तर सांगायचं म्हणून. चला ये भाऊ, हो पुढे चल. तू आहे माग. चल. परशा, बॉबी, सुडा, गब्बर सिंग. अरे लपा मी पळतो.
ऐ. अरे बियाणे काय करतो काय नाही, पाखरे पाखरे. पाखरे रातच्याला काय कोरड्यास करायचं काय? नाही नाही तसं नाही, मी महाग पेपरात वाचलं होतं. काही पक्षी नामशेष होत चालले, म्हणून बघतो किती कुरले. फुकणीच्या तू जर आता नाही गेला तर तू नामशेष होशील, कळलं काय? एक एक नमुनी आहेत. काय करते चल लवकर. गंगूबाई झालं का कामकाज? चाललंय झिकी झिकी. अगं एक दिवस तुझ्या भाचीला धाडकी माझ्या घरी चहा प्यायला. माझी भाची ती कवा आली इकडं? आता ती कवा आली कुठं आली, पण बाकी नक्षत्रवाणी हाय भर कपूर. सून म्हणून शोभल तुला चांगली. अगं धुरपा, मला एकुलती एकच भाची हाय. 3 लेकरं आहे, ती तिला एक पोटात बी हाय. आणि मग अशी तुझ्या लेका संग होती ती कोण गो बया? माझ्या कोण? कुठं भेटलं तुला ते? गावच्या माळावर. आणि त्यांच्या संग त्यो बाब्या बी होता मेला. मरत बसवलं त्याच. असं तुझा आहे बया आत्ताची पोर? आव गायची आणि शिंग म्हशीची. आता ही थेर चालली होय त्यांची तिथे. बघतेस त्याच्याकडे. अरे आरतिंग्या, ए बियाणे, अरे कुठे चालला? काय गणगणित आहे, काय कळायलाच मार्ग नाही. बाब्या आज लय थकलो राव. बस खाली. मी पाणी आणते. हा. आरतिंग्या कुठे गेला राव? वर्ष मेल्या, कुठं गेला होतास र? आहे कुठं नाही. पांडुरंग आले घरा, निघून का बाहेरा. पांडुरंग आले, पांडुरंग काय ही थेर करायला लागला वय रे इथं? आहे माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ रा? काय ऐकून घेऊ तुझं? अभ्यास करतोय म्हणा, अभ्यास. अरे आरतिंग्याची आई कधी आजारी हाय तर कधी जादा तास हाय. काय पाप केलं होतं रे असला कौदर माझ्या पोटी जन्माला आलं? चल रे चल. माझ्या रक्तातच खोटं म्हणून असं काय माझ्या पोटी जन्माला आलं? अरे काय काय कमी केलं आहे होतं? तुला वाटतं तसं मी काय बी नाही केलं. आई मारू नका. हे अवदसे, तू तर मध्ये बी बोलू नकस. आई खरंच त्याने काही केलं नाही. खरं सांगते, माझंच नशीब दळभद्री आहे. त्याला हे सगळे तरी काय करणार. आई या तिघांनीच माझे प्राण वाचवले, माझी इज्जत वाचवली. एकदा, फक्त एकदा ऐकून घ्या आई. तुमचा मुलगा नसताना तर मी कधीच त्या गिधाडांच्या तावडीत सापडले असते, त्यांची शिकार झाले असते. तो सायलीकडे चाललेला दिसतो बरं का. सायलीला घेऊन मागच्या दाराने पळ. ते 4 केस माझ्या मागे लागले. माझा हात निघ्या भोग्या. अरे पोलिसाला कळवा. अरे दस होऊन त्या दोघांना वाचवा. ए म्हणून मारतो धर. अरे पळा रे, वाचवा त्याला. ए आपण इकडे जाऊ. ए पकड पकड, म्हणून माझा पकड. अण्णा 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 ते काय र गावात बोब्याच्या परसाच्या मागे गुंड लागलेत. वाटलंच होतं काहीतरी असंच होणार आहे. बॉबे लवकर, ए बॉबे लवकर लवकर पळ पळ. का म्हणून पळते ते?
नाही तो वर लिहाळीला गेला इकडे इकडे इकडून घ्या अण्णा, इकडून इथूनच जाताना बघितलं होतं. तिकडे जाऊ. इकडून गेले ते. अरे इकडे इकडे अण्णा, इकडे गेले. अरे तुझा मोठा बसला अरे वाचवर कुणी पोरांना धोतर गावलं एकदाच. धरतीला पटकन यावेळेस नाही बाजूला का सायली. अरे 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 काय वेंदळे. उठा 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 उठा. काय कुठे चालले तुम्ही? ते परीक्षा. तुम्ही काळजी करू नका, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. हा अरे हो 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 काय गंगूबाई कुठे गेले कळलं काय? नाही ना कळलं. मी येऊ का दादा? चल 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 बैस. ए श्याम्या मोर येऊन बैस. बसली का? बाय बाय बघ. चला साहेब इकडून घ्या. इकडे गेले असतील. अण्णा तो बघा आरती घ्या. अण्णा तो बघा आरती घ्या. चला चला चला. सायली पळ. अण्णा पळ. चल लवकर. अण्णा अण्णा सायली. सायली सायली. परशू परशू उठ लवकर परशू. परशू चल. बघ सायली माझा नाही ऐक. परशू तू निघून जा. नाही. मी तुला सोडून नाही जाणार. हे बघ सायली, चल ना. तू माझा ऐक. निरागस संस्था आहे इथं जवळच आहे. तू तिकडे जा लवकर. मला काहीच नाही होणार. ऐक सायली, तू माझा ऐक. हे बघ मला काहीच नाही होणार. सायली तू माझा ऐक. थांब रे. ए थांब थांब थांब. हे बघ या गाडीत बस. सायली तू जा, तुला माझी शपथ आहे. तुझा ऐक माझं. ए थांब रे. निरागसला सोड. हे पैसे ठेव. हा. परशू ऐक. आई. 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 अण्णा हे बघा पोरगा अण्णा. हे बघा परीक्षा. हे सोडा परीक्षाला. परीक्षा. येते तीन पोरं त्यांना ताब्यात. यांनीच पावरी तिला. सोड. पोरगी थांबा. रात थांबा. बघू काय करायचं ते. थांब 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 थांब. ए, उतर उतर अण्णा. उतर लवकर. अण्णा. अरविंद या. अरे मोबाईल लेकरा बरं आहेस का तू? काय झालं रे? अण्णा मी काही नाही केलं अण्णा. काळजी करू नको. अरे सायकल घे बाजूला. हा ये यार ये पोरांनो बस बस. सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. हा मी आहे. हो हो हो. अहो सर हा गुन्हा आहे आणि ती मुलगी अल्पवयीन आहे आणि तुम्हाला माहिती आहे तो सरकारी गोंधळे वकील नवत्याचं होतं करण्यात पटाईत आहे. अहो फाडून खाईल तो पोरांना. कुठल्या जन्मीचं पाप होतं म्हणून ही असली पितर कारटी आमच्या पोटी आली. अहो हिम्मतराव काय बोलतात? अरे माझ्या कर्मा काय करून ठेवलंय पोरांनी हे? काय हो तसं आठवणी म्हणते मी. अहो गंगू मावशी अहो काय ही जर परिस्थिती तुमच्या मुलीवर आली असती तर काय केलं असतं तुम्ही? आयुष्यभराचे उपकार मानले असते त्या मुलांचे तुम्ही. आज सगळ्यांना असं वाटतं की समाज बदलला पाहिजे, क्रांती घडली पाहिजे.
शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण ते आपल्या घरात नाही, दुसऱ्यांच्या घरात. पण गंगू मावशी, आज शिवाजी महाराज जन्माला यायचे असेल ना, तर पहिले जिजामाता घडणं गरजेचं आहे. आणि आज तो मान तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे काहीतरी चांगला मार्ग निघेल ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या मुलांचं थोडं चुकलं असेल, पण त्यांचा मार्ग योग्य होता एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे माझी खात्री आहे, आपली मुलं सही सलामत सुटतील. या तिघांची काहीही चूक नाहीये जज साहेब. मी माझ्या मर्जीने त्यांच्यासोबत गेले होते. त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. माझी खूप काळजी घेतली. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मला. तुम्हाला शिक्षाच करायची असेल ना, तर माझ्या आईला करा, सावत्र आईला. जिने मला विकला जज साहेब. या 3 इपितरांमुळे सायलीची तर सुटका झाली, पण अजून अशा कितीतरी सायली वेश्यावस्तीमध्ये आपली कोणीतरी सुटका करेल म्हणून वाट पाहत आहेत. तर अशा निरागस निष्पाप मुलींसाठी तुम्ही बनणार का इपितर? माझ्या दोस्ताची वारात हाय, हे माझ्या याराची वारात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. हलव 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 रंगाला, हलव 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 रंगाला, हलव जरा तू अंगाला. माझ्या दोस्ताची वारात हाय, हे माझ्या याराची वारात हाय. आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला, आज येऊ दे रंगाला. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.